नमस्कार, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. इथं भाकरी केलेला तवा होता. तव्यामध्ये मी थोडंसं अगदी तेल टाकणार आहे, पाहू शकता. थोडंसं तेल टाकल्याच्या नंतर अगदीच घाई भाजीला काय बनवायचं, मग इथे छान असे एक टोमॅटोचे काप करून घेतले आहेत, पाहू शकता. त्याच्यानंतर त्याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता कोथिंबीर अगदीच थोडी टाकलेली आहे, जास्त नाही भुरभुरलेली, पाहू शकता. त्याच्यानंतर आपण त्याच्यात मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे बरं का. ते तुम्हाला दाखवता नाही आलं, पण मी टाकलं आहे पहा. आणि तुम्हाला जर वाटलं त्याच्यात हिरवी मिरचीचा खरडा घालायचा वाटून, तो सुद्धा घालू शकता. आणि अशा पद्धतीने 2 अंडी हे करून घेतलेले पाहू शकता तुम्ही. 2 अंडी मस्त अशी खलून घ्यायच्यात पहा. मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं बघा, म्हणजे पूर्ण मीठ मसाला असा लागला पाहिजे आपल्या टमॅटोला. आणि टमॅटोचे कापसुद्धा तुटले नाही पाहिजे. मग पहा, व्यवस्थित असे काप आहेत. मग आता तेल आहे आपलं तापलेलं आहे, पाहू शकता. आता त्याच्यात टाकायचं हे अंड्याची पोळी. पहा मैत्रिणी, कधीतरी अशी अंड्याची पोळी करून पहा आणि खरंच खायला खूप टेस्टी. संपूर्ण टमॅटोचे काप टाकून इथं अंड्याची पोळी ही बनवलेली, अक्षरशः वेगळ्याच पद्धतीने, आणि खायला बी खूप चवदार ही अंड्याची पोळी. हे बघा, जेवढी पांगवता येईल तेवढी तुम्ही पांगवा. तुम्हाला जेवढी जाड लागेल तेवढी तुम्ही ठेवा. चला आता मस्तपैकी भाजून घेऊया आणि पुन्हा पलटी करून मी तुम्हाला अशी ताटात दाखवणार आहे पहा. आता इथं मी मस्त असं ताट घेतलं आहे, पाहू शकता. त्या ताटात आपण काढणार आहे इथं अंड्याची पोळी. पहा, असं मस्त काप दिसतात ना, अंड्याची पोळी बी किती छान वाटते, दिसते ना छान मैत्रिणी. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला हा अंड्याच्या पोळीचा, तर नक्कीच एक सबस्क्राईब मला नक्कीच करा, एक लाईक करा. आणि आजची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा सांगा. मग चला आपण उद्या भेटूया.